नमस्कार मंडळी, तर आज आपण चाललो आहे कोलारच्या देवीला। आता आम्ही सर्व गाडीत बसले आणि निघालोय। सकाळचे 9 वाजत आले। आता स्वामीनी पुढे बसली तिच्या पप्पांसोबत। स्वामीनी माझं बाय कर इकडे पण इकडे इकडे साधारण आपल्याला 11, 11:30, 12 वाजतील जाईपर्यंत। खूप सुंदर मंदिर आहे। तुम्ही पण कधी गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा की आम्ही पण गेलेलो आहे, ते मंदिर बघितलं आहे। स्वामींची आजी आहे, स्वामींची दीदी, तिला थंडी वाजते आहे। कोलारची देवी ही 3 पीठांपैकी 3.5 पीठांपैकी एक आहे। तर ते श्रीरामपूरच्या अलीकडे येतं। तुम्ही कधी गेलेला आहात? खूप सुंदर मंदिर आहे, खूप छान वाटतं तिथे। आता तुम्ही बघा किती छान मंदिर दाखवेल। तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला मंदिर कसं वाटलं, आमचा प्रवास कसा वाटला। आवडलं तर लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब करा। असे इथून पुढे पण नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला घेऊन येऊ। आम्ही आता रस्त्यामध्ये निमूंच्या देवीच्या इथे उतरलो आहे। हे माझे सासूबाईंचं माहेर आहे, तिथे देवीचं मंदिर आहे। आता मंदिराच्याच बाजूला ही शाळा आहे, ती स्वामींच्या पप्पांची शाळा आहे। ते छोटे असताना या शाळेमध्ये होते। पहिल्यांदा आम्ही या शाळेत आलेलो आहे त्यांच्या। खूप छान वाटतंय। तर आता आम्ही इथं कोल्हारच्या देवीला पोहोचलो आहे। हे बघा, पोहोचलो आता आम्ही कोल्हारच्या देवीला। ही इथे कोल्हारची देवी आहे ना। हे बघा, ही स्वामिनी आहे। मग 5-6 वाजता जेव घातल्या इथं खाली बसून घे, सगळं सामान काढून घे। जेवण आता कोलारचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे। आता एखादं चांगलं हॉटेल बघू, आम्हाला खूप भूक लागली, जेवायचं आहे। तिथे जेवण करू, जेवण झाल्यानंतर चांदवडच्या देवीला निघू। आता आम्ही आलो आहे हॉटेलला, थांबलो आहे जेवायला। आम्हाला खूप भूक लागली आहे। ऑर्डर दिली आहे, ऑर्डर येईपर्यंत मी आता बसतो, फोटो वगैरे काढतो। स्वामीनी पण बसली आहे माझ्यासोबत। स्वामीला खूप सर्दी झाली आहे। स्वामींची तब्येत बरी नाही। आता आम्ही हॉटेलवरून निघालोय, तर आता आम्ही चाललोय चांदवडच्या देवीला। जेवण मस्त होतं, पोटभर आम्ही जेवण केले। त्यानंतर आता चांदवडच्या देवीला जायला निघालो। हे बघा, स्वामीनी काय फिरवते हवेमध्ये, किती छान, हवेमध्ये किती छान गोल गोल फिरत आहे। आता 15 किलोमीटर राहिलं आहे चांदवड। आता आपण थोड्याच वेळात 20 मिनिटामध्ये चांदवडमध्ये पोहोचून जाऊ। नंतर चांदवडच्या देवीचं दर्शन घेऊ, ओटी बनवू, तिथून परत घरच्या दिशेला निघू। आजचा दिवस आता संध्याकाळ होत आलेली आहे। हे बघा, एकदम छान असं वातावरण आहे, थंड थंड हवा आहे, खूप छान वाटतंय। स्वरा पण आता थकून गेली आहे, भरपूर थकली आहे।
सो 120 3 घंटे में नॉन स्टॉप। गणपती मंदिर. आता आपण चांदवडच्या देवीला पोचतोय. हे बघा चांदवडच्या देवीचं मंदिर आहे. आता थोड्याच वेळात आपण आता इथे गाडी पार्क करणार आहे. पहिले गणपती मंदिरात जाणार आहे. ठीक आहे. आपण स्वामिनीचे पप्पा म्हणताय की आधी गणपतीच्या मंदिरात जायचं, इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे, आणि मग नंतर येताना चांदवडच्या देवीचं दर्शन घ्यायचं. खूप छान इच्छामणीचं ते गणपती मंदिर आहे. तिथे इच्छापूर्ती तो गणपती काही पण इच्छा मागितली ती पूर्ण होते. तुम्ही कधी आला असेल तर बघा, खूप छान आहे. आणि आले असेल तर कमेंट करून सांगा. आपण आलेलो आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर चांदवड. चांदवडच्या देवीच्या एक्झिट समोरच्या बाजूलाच हे मंदिर आहे. तर हे आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. दीदी आता फोटो काढते तिचे. हे बघा किती सुंदर आहे. एक मिनिट. हे बघा हत्तीचे मुख लावलेले. चलो आता आपण झालं चांदवडच्या देवीला. आपल्या इच्छापूर्ती गणपतीचं दर्शन झालं. आता आपण निघालो चांदवडच्या देवीला. इथे समोरच चांदवडच्या देवीचं आहे. दोन्ही पण समोरच आहे. यही रास्ता होगा लेकिन ऊपर जाने और आपने को नीचे. आता आम्ही चांदवडच्या देवीकडे चाललो आहे. हा चांदवडच्या देवीकडे जायचा रस्ता आहे. हे बघा ही दुकानं आहे. सगळे देवीचं ओटीचं सामान ते भेटतं, प्रसाद भेटतो आपल्याला. हे बघा हा उंच गड आहे. आम्ही आता हे वेणी आणि प्रसाद घेतला आहे. नारळ आहे, वेणी आणि पेढे गुळाचे. तिचं सामान आम्ही घरूनच आणलंय. बाकीचं सामान आम्ही घरूनच आणलंय. तर आम्ही ताट भरतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आम्ही आता आलो आहे रेणुका मातेच्या मंदिरात. पूर्ण रेणुका मातेचं मंदिर आहे. इथे ना ताट भरते. हे बघा आता आम्ही ना देवीचं ओटीचं ताट आहे ना भरून घेतलेलं आहे. त्याच्यात वेणी आहे, गहू आहे, नारळ आहे, बांगड्या आहे, परत 11 रुपये हे पेढे त्याच्यात. एवढं सगळं आहे. हे बघा ही रेणुका मातेची देवी आहे. आम्ही इथे पण सामान ठेवतो आहे थोडंफार, आणि आम्ही तिकडे पण सामान ठेवणार आहे.
ही रेणुका माता देवी आहे. आता आम्ही चाललो इथून मंदिराकडे. अशी देवी बघते अशी देवी माहूर आहे. जय रेणुका माते बजरंग बली जय. जय बजरंग बली की जय. श्री रामचंद्र की जय. जय जय श्री राम. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. जय भोलेनाथ. इकडे पहिले जेटर. आमचं चांदवडच्या देवीचं मंदिराचं आहे ना दर्शन झालं आहे बघा. आम्ही बसलो आहे आता थोड्या वेळ. हे की स्वामिनी आहे. हे आहे चांदवडच्या देवीच्या मंदिराचा बाहेरचा परिसर. हे पिंपळाचं झाड वगैरे खूप सुंदर, खूप छान असं वातावरण आहे. संध्याकाळचे 7 वाजत आले आहे आता. खूप छान वाटतंय. खूप सुंदर असं मंदिर आहे. हे बघा खूप छान. चला आता आपण निघालोय चांदवडवरून घरी जायला. बाय बाय चांदवड. परत येऊ आम्ही. आता घरी जायचं. संध्याकाळ झालेली आहे. अंधार थोडासा पडलेला आहे. आता आपल्याला 1-1.5 तास लागेल घरी जायला. चल ना. तर आता आपण आलो आहे घरी. पोचलोय. संध्याकाळचे 7:30 वाजले. 7:30 वाजले आहे. 7:30 पावणे 8 होत आले. आपण घरी आलेलो आहे. सगळे थकले. अजून पिशव्या वगैरे सर्व तसंच आहे. आता आम्ही पुढे पण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय. सी यू. गुड नाईट.